नमस्कार सर. बोला. नमस्कार जी, बोला. सर, स्त्रियांमध्ये क्लॅटोरिसची साईज मोठी का असते आणि त्यावर काय उपाय असतात त्याबद्दल माहिती द्या. तुमचं वय सांगा एकदा मला. माझं हा 40 सर. अच्छा, ओके. खूप छान प्रश्न आहे, सांगतो मी. हा एक सोशल असा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी क्लायटोरल साईज जर मोठी राहिली, तर पार्टनर त्यांच्याशी भांडणं करून डाऊट घेऊन बऱ्याचदा डिव्होर्सपर्यंत गेलेल्या केस आहेत. आणि काय प्रकारे सांगतो मी. सायंटिफिक दृष्ट्या तुम्हाला तुमची स्वतःची एनाटॉमी तुम्हाला माहिती आहे ना, नाक आहे, कान आहे, डोळा आहे. कधी स्वतःला तुम्ही आरशामध्ये उभं राहून तुम्ही स्वतः कसं दिसता हे पाहिलेलं आहे कधी? क्लायटोरिस हा दोन्ही लेव्याच्या सेंटरला टॉपच्या भागात अतिशय सेन्सिटिव्ह असणारा एरिया असतो, ज्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त नर्व्हज असतात. जे ऑर्गॅझम म्हणा किंवा ज्या ठिकाणी स्टिम्युलेशन होतं, तो एरिया असतो, सेन्सिटिव्ह एरिया असतो. काही जणांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळं जसं पुरुषांमध्ये तो लिंगाचा टोकाचा भाग दर्शवतो, तसाच तो स्त्रियांमध्ये लहान होऊन क्लायटोरिस बनतो. पण काही कारणामुळं तो थोडाफार जर मोठा असेल, तर बरेचदा त्या ठिकाणी निकरला रब होणं, त्या ठिकाणी बरेचदा क्लिनिंग करताना त्या ठिकाणी रिपीटेड इन्फेक्शन होणं आणि त्या ठिकाणी वरची जी फोरस्किन आहे, त्याला चिपकणं, अशा गोष्टी होतात. ते होऊ नये आणि एखाद्या पार्टनरला आवडत नसेल, त्याला कॉस्मॅटिक सर्जरी करून क्लायटोरोप्लास्टी म्हणजे नर्व्हजला धक्का न लावता ती क्लायटोरिस देखील छोटी करता येते. पण हे नॉर्मल काय आहे, ॲबनॉर्मल काय आहे, याचं तुम्ही ज्ञान समजावून घ्या. अदरवाईज विनाकारण तुम्ही तुमच्या बरोबर. पार्टनरवर डाऊट घेता आणि तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही विस्कळीत करता. असं काहीही करायची गरज नाही आणि हे नॉर्मल व्हेरिएशन असतं. आणि म्हणून